करायला तयार आहे. समाजाच्या लेकरावर झालेला अन्याय, मराठा समाजावर झालेला अन्याय मी सहन नाही करू शकत. मेलो तरी चालेल, सरकारने गोळ्या घालून मारलं तरी चालेल, मी हटत नाही. पाटील देखील निघणार आहे तुमच्या भेटीसाठी. येतील म्हणलो ना मी अविश्वास दाखवला नाही, येतील. पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार झालोय. आता मुख्यमंत्र्यांशी त्यांनी चर्चा केलेली आहे अशी देखील माहिती आहे. मी अविश्वास दाखवलाच नाही. मी अविश्वास दाखवला नाही. येतील, सरकार पण येईल, पण मी माझ्या समाजासाठी मरायला तयार आहे. मला माझा समाज आणि समाजाचे लेकरं महत्वाचे आहे. सरकारचे मंत्री आता आपल्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहेत. काय नक्की भूमिका आहे? उपोषण स्थळी त्यांनी निघाल्या. येतील ना, मी कुठे नाही म्हणतो. मी 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 अविश्वास दाखवला नाही. मी अविश्वास दाखवला नाही कधीच. माझी जबाबदारी माझ्या समाजाच्या लेकरासाठी लढणं आणि ते मी लढतो. मी माझी मरायची तयारी माझ्या समाजासाठी. मग त्यांनी गोळ्या घालू द्या, काय पण. रखरखत्या उन्हामध्ये आपण उपोषण करणारच असा निर्धार जरांगे पाटलांनी बोलून दाखवलेला आहे आणि त्यानुसार आता त्यांच्या उपोषणाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. मात्र नेमकं उपोषणाचं स्थळ कुठलं त्याची माहिती समोर आलेली नाही. सरकारचं शिष्टमंडळ काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन गेलं, त्यांच्याशी चर्चा करून गेलं, मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा काही निघालेला नाहीये. जरांगे पाटील आपल्या उपोषणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. आमरण उपोषण असणार असं त्यांनी आधीच जाहीर केलंय. वाटायला की किती जीव आहे माझ्यावर. इथं अंतरवालीत उभं राहायला जागा नाही, त्याच्यामध्ये माझ्या डोळ्यात पाणी आलं. या समाजाला माझ्याकडून आशा आहे की हे काहीतरी देऊ शकाल. आणि सरकार वारंवार मराठ्यावर अन्याय करत आहे. मी माझ्या समाजासाठी मरायला तयार, पण मी हटणार नाही. या अंतरवालीत आलेले लोक बघून मला हुंदका दाटून आला की इतकं प्रेम कुणाला नाही मिळू शकत. मी त्या समाजात माझ्या मराठ्यावर ते अन्याय सरकारनं करू नये ही माझी भूमिका आहे. आणि मी वारंवार ती विनंती केली की तुम्ही माझ्या समाजाला नका वेटीस धरू. लेकराबाळांनी काही केलं नाही माझ्या समाजाचं आणि ते सारखा अन्याय करताय. मला इथं गोळ्या घालून मारलं तरी मी मरायला तयार आहे. आणि त्यांनी मला तरफडून जरी उन्हात इथं तळपत्या उन्हात मरू दिलं तरी मी तरफडून मरायला तयार आहे. पाटील, एक आशा पण आहे की काल रात्रभर शिष्टमंडळ जागून त्यांनी काही ड्राफ्ट तयार केलेला आहे. सरकार काहीच मी अविश्वास दाखवला नाही. मी म्हणतोय ते येतीलच, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. शेवटी मला माझा समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं प्रिय आहे. जे यश मिळवलं आता काही थोडक्यात गोष्टी राहिलेल्या आहेत त्याच्याविषयी सकारात्मक आहे. डोळ्यात मला याच्यासाठी पाणी आलं की माझ्यावर माझा समाज किती प्रेम करतो ते हुंदका दाटून आला मला. इथं अंतरवाली पूल केली, येऊ नका म्हणलं तरी पण. आणि जो समाज माझ्यावर प्रेम करतो त्याची इच्छा आहे ह्योच काहीतरी देऊ शकतो. ते मला त्या लेकरांसाठी मरणं सुद्धा माझी जबाबदारी आहे. सरकारने ठरवायचं गोळ्या घालून मारायचं का उन्हात तरपडून मरू द्यायचं, पण मी नाही हटत. आता बूम काढताना महाराष्ट्रासाठी हे स्वप्न बघितलं होतं आरक्षणाचं. मी ते मिळूनच देतोय आणि दिलं सुद्धा. मला हुंदका याच्यासाठी आला, माया मावल्यासह अंतरवालीत इतके लोक आले